फायनली आज माझ्या मेहनतीचं फळ मला भेटलं. जय श्रीराम मित्रांनो, सकाळचे वाजले होते 9:30 आणि मी पण माझे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून घेतले. कारण की आज आपल्याला जायचं होतं नाशिकला इंटरव्ह्यूसाठी. तर मग काय लगेच रेडी झालो आणि निघालो इंटरव्ह्यूसाठी. बाहेर येताच बघतो तर काय, आज वातावरण तर खूपच भारी होतं. वातावरण तर खूपच भारी आहे, पण आपला खिसा पूर्ण रिकामा आहे. त्याच्यासाठी काहीतरी जुगाड लावायला लागेल. तेवढ्यात मला आठवलं आपल्या खात्यावर 400 रुपये. मग लगेच ATMमध्ये आलो आणि ते 400 रुपये पण काढून घेतले. पण यार मित्रांनो, 400 रुपये मी काढले, पण लगेच त्याच्यातले 200 रुपये खर्च पण झाले. ते कसे सांगतो. आपल्याला अगोदर झेरॉक्स घ्यावं लागली होती, त्याच्यासाठी 60 रुपये लागले. आणि जेव्हा मी हायवेकडं आलो तेवढ्यात माझ्या काळ्या घोड्याने पेट्रोल पंप बघितला आणि मला म्हणतो, मालक चला तिकडे, खूप दिवस झाले तुम्ही काही पाजलं नाही. मग लगेच त्याला तिथे गेल्यावर 150 रुपये लिटरवालं पाणी पाजलं. मग कसं आहे, तो आनंदात होता आणि त्याच्या आनंदातच आपला आनंद आहे. मग थोडा व्हिडिओ घेतला आणि लगेच तिथून आपण निघालो जॉब इंटरव्ह्यूसाठी. जॉब इंटरव्ह्यूसाठी निघालो आणि या खड्ड्यांमध्ये अडकलो. तेवढ्यात पुढं बघतो तर काय, पुढे खूप जास्त ट्रॉफिक लागलेली. बघू शकता तुम्ही किती ट्रॉफिक लागली. मग मी पण एक जुगाड केला, लगेच रॉंग साईडला गाडी टाकली आणि तिथून निघालो रॉंग साईडने. पण मित्रांनो, तुम्ही कधीच रॉंग साईडला गाडी टाकू नका, माझ्यासारखी चुकी बिलकुल करू नका. मग तेवढ्यात मी आलो नाशिकला आणि आता तुम्हाला दाखवतो आहे आपल्या नाशिकचं ऑफिस. हे बघा, हे ते ऑफिस आहे जिथं आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग जेव्हा मी मध्ये आलो तेव्हा सर्व लोक इंटरव्ह्यू देत होते, साहेब त्यांना सांगत होते. मग काय, माझा पण नंबर आला आणि फायनली मी सिलेक्ट झालो. भेटूया नेक्स्ट.